सकाळ स्वास्थ्यम 2023 उपस्थित मान्यवर असतील श्री एम आचार्य बालकृष्ण, कमलेश पटेल उर्फ दाजी, मुख्तियार अली आणि रबी शेरगिल. व्याख्यान, परिसंवाद, चर्चासत्र, कार्यशाळा, प्रदर्शन, सायकल रॅली, संगीतमय उपक्रमांचा महोत्सव. या, शिका आणि आरोग्यदायी आयुष्याची अनुभूती घ्या. सकाळ स्वास्थ्यम 2023 ला अवश्य उपस्थित रहा. दिनांक 1, 2 आणि 3 डिसेंबर 2023, पंडित फार्म, कर्वेनगर, पुणे. निशुल्क नोंदणीसाठी आताच www.globalswasthyam.com या वेबसाईटला भेट द्या. सकाळ स्वास्थ्यम 2023. नमस्कार, मी गौरी कुबेर. आजच्या पॉडकास्टला सुरुवात करण्यापूर्वी सकाळ प्रस्तुत सुहाना स्वास्थ्यम विषयी जाणून घेऊयात. पुण्यातल्या म्हात्रे पुलाजवळल्या DP रस्त्यावरल्या पंडित फार्ममध्ये 3 डिसेंबरपर्यंत हा महोत्सव पार पडणार आहे. या आरोग्याच्या महाजागरात ध्यान, धारणा, योग, प्राणायाम, शारीरिक, भावनिक आणि मानसिक स्वास्थ्यपूर्ण आरोग्य आणि अध्यात्म, तसंच सुसंस्कृत योग, वैदिक मंत्र, जप आणि मानसिक आरोग्य आणि मुद्रा विज्ञान आदी विषयांवर विविध क्षेत्रातल्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरले अनेक तज्ज्ञ मार्गदर्शक संवाद साधणार आहेत. उपक्रमाच्या आजच्या दिवशी संतुलन आयुर्वेदाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर सुनील तांबे, संस्कृत तज्ज्ञ डॉक्टर अनुराधा चौधरी, निरामय वेलनेस सेंटरच्या अमृता चांदोरकर, तसंच तृतीयपंथी श्री गौरी सावंत आदी मान्यवर श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. तसंच या प्रसंगी प्रसिद्ध गायक, संगीतकार रबी शेरगिल यांच्या मैफिलीचा आस्वादही श्रोत्यांना घेता येणार आहे. श्रोत्यांनो, आता सकाळच्या आजच्या पॉडकास्टमध्ये आपण काय ऐकणार आहोत याविषयी जाणून घेऊयात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBIनं आता सांगितलंय की चलनातून काढून टाकलेल्या 2000 रुपयांच्या एकूण 97.26% नोटा बँकांकडे परत आलेल्या आहेत. या विषयावर आपण आज अधिक माहिती घेणार आहोत. कर्जत इथल्या मंथन शिबिरात अजित पवार यांनी अनेक खुलासे केले आहेत. त्यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर अनेक प्रश्नही उपस्थित केले आहेत. ते काय म्हणाले आहेत हेही ऐकणार आहोत. आज चर्चेतील बातमीमध्ये आपण अजित पवार यांनी पुन्हा एकदा वेगवेगळे राजकीय खुलासे केले आहेत त्याविषयी जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला रशियातल्या सर्वोच्च न्यायालयाच्या बातमीनं. रशियाच्या सर्वोच्च न्यायालयानं LGBTQ कार्यकर्त्यांना अतिरेकी घोषित केलंय. त्यामुळे आता समलिंगी आणि ट्रान्सजेंडर समुदायांच्या प्रतिनिधींना अटक करणं आणि त्यांच्यावर खटला चालवणं शक्य होणार आहे. त्यामुळे या कार्यकर्त्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. नुकताच तिथल्या न्यायालयानं हा निकाल जाहीर केलाय. आंतरराष्ट्रीय LGBT चळवळ आणि त्याचे उपविभाग हे अतिरेकी होते असं म्हणत न्यायालयानं त्यांच्या रशियातल्या क्रियाकल्पांवर बंदी जाहीर केलीय. याबाबत रशियाच्या कायदे मंत्रालयानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. LGBTQ चळवळीमुळे देशातल्या सामाजिक आणि धार्मिक संघर्षाला प्रोत्साहन मिळतंय. त्यामुळे देशातल्या अशा चळवळींवर बंदी घालण्याची मागणी कायदे मंत्रालयानं केली होती. याला रशियाच्या सर्वोच्च न्यायालयानं मंजुरी दिलीय. या चळवळींवर बंदी घालण्याबाबतची सुनावणी ही बंद दरवाजामागे झालीय. या सुनावणीवेळी काही ठराविक पत्रकारांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली होती. विशेष म्हणजे LGBTQ समुदायाकडनं आपली बाजू मांडण्यासाठी या सुनावणीत कुणीही उपस्थित नव्हतं. त्यामुळे ही सुनावणी एकतर्फीच झाली असल्याचा आरोप लावण्यात येतोय. पाश्चिमात्य प्रपोगंडा. रशियामध्ये LGBTQ चळवळीला पाश्चिमात्य प्रपोगंडा म्हटलं जातं. देशाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे पुराणमतवादी मूल्यांचे समर्थक आहेत. रशियानं यापूर्वीच आपल्या संविधानात बदल करून समलैंगिक संबंधांना मान्यता देणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. तसंच गेल्या वर्षी एका भाषणात पुतीन म्हणाले होते की पाश्चिमात्य देशातल्या या नवीन ट्रेंड्सचं आपण स्वागत करतो, मात्र त्या देशांनी हे इतरांवर थोपवू नये. श्रोत्यांनो, रिझर्व्ह बँकेच्या बाबत एक बातमी आता आपण ऐकणार आहोत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBIनं आता असं सांगितलंय की चलनातून काढून टाकलेल्या 2000 रुपयांच्या एकूण 97.26% नोटा बँकांकडे परत आलेल्या आहेत. RBIनं 19 मे 2023 रोजी
2,000 रुपयांची नोट चलनातून काढून घेण्याची घोषणा केली होती. आरबीआयचं म्हणणं असं आहे की 2,000 रुपयांच्या नोटा चलनात राहतील. रिझर्व्ह बँकेचा हा निर्णय नोटाबंदींशी जोडला गेला आणि त्याची मिनी नोटबंदी आणि त्याला मिनी नोटबंदी असं सुद्धा म्हणण्यात आलं. 19 मे 2023 पर्यंत चलनात असलेल्या 2,000 रुपयांच्या नोटांचं मूल्य 3.56 लाख कोटी रुपये इतकं होतं. 30 नोव्हेंबर 2023ला चलनात राहिलेल्या 2,000 रुपयांच्या नोटांचं मूल्य हे 9,760 कोटी रुपये इतकं आहे. आरबीआयच्या नियमानुसार सुरुवातीला बँकांमध्ये 2,000 रुपयांच्या नोटा बदलण्याची किंवा जमा करण्याची अंतिम मुदत ही 30 सप्टेंबर होती, जी नंतर 7 ऑक्टोबर 2023 पर्यंत वाढवण्यात आली. यानंतर लोकांना आरबीआयच्या प्रादेशिक कार्यालयात 2,000 रुपयांच्या नोटा जमा करण्यास किंवा बदलवून घेण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र असं असतानाही या नोटा मोठ्या प्रमाणात परत आलेल्या नाहीयेत. रिझर्व्ह बँकेनं असं म्हटलंय की 2,000 रुपयांची नोट कायदेशीर निविदा राहील, मात्र ते परत करण्यासाठी लोकांना रिझर्व्ह बँकेच्या प्रदेश कार्यालयात जावं लागणार आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या एका बातमीनं राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे. त्याविषयी ऐकूयात. कर्जतमध्ये मंथन शिबिरात अजित पवार यांनी अनेक खुलासे केले आहेत. त्यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सुद्धा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली आहे. त्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे यांच्यावर पलटवार केलाय. खरी राष्ट्रवादी ठाण्यातून फोडण्यात आली असं धनंजय मुंडे म्हणाले होते. यावर आव्हाड म्हणालेत की काकाच्या पाठीत सुरा कुणी मारला? भागीरथ बियाणी यांनी आत्महत्या का केली? त्यांच्या पोरीला कुणी छळलं? अत्याचाराला कंटाळून भागीरथ बियाणी यांनी आत्महत्या केली की नाही? आता परळीमध्ये मुंडे नावाचा मुलगा मारला गेलाय, पण गुन्हा का नाही नोंदवला? मी कधीच काहीही बोललो नाही, मात्र माझं नाव घ्याल तर मी शांत बसणार नाही असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी धनंजय मुंडे यांना दिलाय. तर हे भागीरथ बियाणी कोण आहेत? बीड भाजप शहराध्यक्ष भागीरथ बियाणी यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली होती. भाजप नेत्याच्या आत्महत्येचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये. पिस्तूल साफ करताना मिसफायर झाल्याचा अंदाज बियाणी यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केला होता. श्रोत्यांनो, ऐकूयात आजच्या वेगवान घडामोडी. चांगल्या जागतिक संकेतामुळे शेअर बाजारात जोरदार खरेदी पाहायला मिळतेय. बाजारातल्या प्रमुख कंपन्यांनी विक्रमी उच्चांक गाठलाय. निफ्टीनं प्रथमच 20,225 ची पातळी गाठलीय. फार्मा, सरकारी बँकिंग आणि FMCG आणि मीडिया क्षेत्र हे सर्वांगीण खरेदीमध्ये आघाडीवर आहेत. मात्र 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाचा परिणाम नव्या आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी बाजारावर दिसू शकतो, असं शेअर बाजारातल्या तज्ज्ञांनी म्हटलंय. श्रोत्यांनो, गेल्या काही दिवसांपासून डीप फेकचा मुद्दा चर्चेत आहे. भारत सरकारनं याबाबत ठोस नियमावली तयार करण्यासाठी सोशल मीडिया कंपन्यांना निर्देश दिले आहेत. आपल्या यूट्यूबच्या या प्लॅटफॉर्मच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. आता यूट्यूब कंटेंट क्रिएटर्सना कोणतीही पोस्ट करण्यापूर्वी त्यातल्या AIच्या वापराबाबत खुलासा करावा लागणार आहे. ही माहिती न दिल्यास गुगल स्वतःच कारवाई करत असे व्हिडिओज हटवणार आहे. येत्या काही महिन्यांमध्ये ही प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. भारतीय मनोरंजन विश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक, अभिनेता म्हणून मराठमोळे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचं नाव घेतलं जातं. आता नागराज खाशाबा यांचा एक बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. नागराजनं सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केलाय. त्यात त्यांनी छत्रपती शिवरायांच्या फोटोचं पूजन करून चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. त्या पोस्टची जोरदार चर्चा होतीये. ICC T20 वर्ल्ड कप 4 जूनपासून वेस्ट इंडिज आणि USA इथं खेळवला जाणार आहे. मात्र डॉमिनिक या करेबियन बेटातल्या आयोजक देशानं ICC T20 वर्ल्ड कप 2024 मधल्या आयोजनातनं माघार घेतली आहे. आपण स्पर्धेसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा आणि मैदानं वेळेत पूर्ण करू शकणार नसल्याचं म्हणत या देशानं माघार घेतली आहे. मात्र यामुळे ICCच्या डोकेदुखीत वाढ झाल्याचं म्हटलं जात आहे. श्रोत्यांनो, आता आपण ऐकणार आहोत आजची चर्चेतली बातमी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निर्धार मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केलंय. त्यांचं हे भाष्य चर्चेत आलंय. यावेळी अजित पवारांनी सरकारमध्ये सामील होण्यावेळचा प्रसंग सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर थेट निशाणा साधलाय. अजित पवार म्हणाले, तू 1 मेला आम्ही अनेक जण
कुठं कुठं झेंडावंदन वगैरे कार्यक्रम, कामगार दिन असतो आणि झेंडावंदन असतं, महाराष्ट्र दिन म्हणून 2 तारखेला तो कार्यक्रम झाला. 2 तारखेला यांना कुणाला माहिती नाही, घरातल्या फक्त 4 माहिती होतं आणि ते राजीनामा देणार होते. तशा पद्धतीने राजीनामा दिला. 15 लोकांची कमिटी तिथंच जाहीर केली आणि त्यांनी बसावं आणि अध्यक्ष निवडावा. त्याच्यामध्ये राजीनामा दिल्यावर सगळेजण एकदम आश्चर्यचकित झाले आणि त्याच्यातनं तिथं वातावरण वेगळं झालं. आणि मग नंतर ते घरी गेले. घरी गेल्यानंतर वेगवेगळ्यांनी वेगवेगळी प्रतिक्रिया त्या ठिकाणी दिली. मित्रांनो, इथं आनंद परांजपे बसलाय, इथंच आहे, आणि जितेंद्र आव्हाड यांना राजीनामा दिल्यानंतर सगळीकडं मीडियात आल्यानंतर त्यांना बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं की उद्यापासून चव्हाण प्रतिष्ठानला काही लोक, महिला, युवक वगैरे पाहिजे आणि त्यांनी तिथं आंदोलन करायचं. अरे आम्हाला सांगा ना, म्हणजे राजीनामा परत घ्या. मला काही कळलं नाही हे का, मला कळलंच नाही माणिकराव का. म्हणजे जर द्यायचा नव्हता तर कोण नाही द्यायचा. त्याच्या संदर्भामध्ये ही घोषणा मग रोज जाऊन बसायची तिथं आणि ती ठराविकच टाळकी होती तिथं. ठराविकच, एक आमदार पण नव्हता. जितेंद्र सोडला तर एक आमदार पण नव्हता. आम्हालाही काही कळना काय चाललंय हे. मला एक सांगतायत, इतर एक सांगतायत. मागं तर सगळी हिस्ट्री मी तुम्हाला सांगून टाकली. ते पुन्हा मला उगाळत बसायचं नाही. लोक म्हणतील किती दिवस यांचं हेच ऐकायचंय, हे तुमचं तुम्ही बघा म्हणतील. आपल्याला विकासाचं ध्येय घेऊन पुढे जायचं, पण ही गोष्ट परिवारातले सदस्य म्हणून तुम्हाला माहिती पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर पुन्हा तो राजीनामा वगैरे घेतला गेला वगैरे. आम्हाला सांगण्यात आलं की बाबा माझ्यानंतर सुप्रियाला राष्ट्रीय अध्यक्ष करा. सगळ्यांनी तयारी दाखवली. सगळ्या काही गोष्टी ठरलेल्या होत्या. हे जे काही धरसोड आणि गाफील ठेवलं जातं ते बरोबर नाही. एकदा सांगा की हे मला पटत नाही. हे ज्यात तुम्ही एक गाव 2 तुकडे. 2 जुलैला घेतलेला निर्णय आवडला नाही तर 15 जुलैला बोलवलं कशाला? आधी मंत्री या, मग आमदार या असं सांगितलं. निर्णय आवडला नाही तर बोलावलं कशाला? मी फसवणूक म्हणणार नाही, पण गाफील का ठेवता, असा थेट सवाल अजित पवार यांनी यावेळी बोलताना उपस्थित केलाय. श्रोत्यांनो, हे होतं सकाळचं पॉडकास्ट. आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका. यूट्यूबवर सुद्धा तुम्ही हे सकाळचं पॉडकास्ट आता ऐकू शकता आणि त्या माध्यमातनं तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या सूचना आमच्यापर्यंत जरूर पोचवा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळचे हे पॉडकास्ट तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना नक्की शेअर करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. रिसर्च अँड स्क्रिप्ट युगंधर ताजणे, नीलम पवार. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट isakal वेबसाईट आणि ऍपवर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका, या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.